नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे फडणवीसची चर्चा. शिंदेना दूर ठेवण्यासाठी मेगा प्लॅन. ठाकरेंचे 65 नगरसेवक थेट कुठे जाणार हेच माहित नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अव्वल क्रमांक पटकावला. भाजपकडे 89 नगरसेवकांचं संख्याबळ असल्याने पक्षासाठी मुंबईत महापौर पद मिळवण्याचा रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र जेमतेम एक तृशंक अर्थात 29 नगरसेवक असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपाला जेरीस आणण्याचं खेळी सुरू केले आहेत. महापौर पदासाठी शिंदे सेना अडकून बसल्याची माहिती आहे. स्पष्ट बहुमताअभावी भाजपची कोंडी झाली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या दोस्ताशी बोलणी केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. एकीकडे मुंबई महापौर पदाची शर्यत रंगली असताना कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफाडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडदार चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. मुंबई महापौर निवडणुकीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थितीत राहतील अशी योजना असल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेना ही ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याला उत्तर म्हणून मुंबईत ठाकरे सेना या हालचाली करत असल्याची चर्चा आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीला 118 जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे 89 सदस्य आहेत. बहुमतांचा आकडा 114 असला तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याचं शिंदेचे 29 नगरसेवकांचा भाव वाढला आहे. शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईचा महापौर किंवा स्थायी बेस्ट सारख्या महत्वाच्या समितीसाठी अडकून बसल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांच्या फोडीमुळे नाराज झालेले उद्धव ठाकरेंनी भाजपाला अप्रत्यक्ष मदत केल्याचं सांगितलं जात आहे. मग काय आहे हा प्लॅन? आपण याकडे थोडं लक्ष देऊया. मुंबईत महापौर निवडणुकीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थिती राहतील अशी योजना आखण्यात आल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून फोडाफाडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांना ठाकरेंचे 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे पडद्यामागे हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीत बहुमतांचा आकडा कमी होऊन भाजपाला अप्रत्यक्ष मदत होण्यात असल्याची चर्चा उधाण आली आहे. याचा थेट फायदा ठाकरेला नसला तरी शिंदेंना महापौर पदापासून दूर ठेवल्याचं समाधान आहे. तर तुम्हाला काय वाटतं मुंबईबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.